काय तुमचा अनुभव आजी? अनुभव, माझ्या नातीला आमच्या शेजारची 2 मुलं नीट झाले आणि माझ्या नातीलाही बरं वाटायला लागले. काय फरक वाटतोय नातीला आजी? नातीला फरक वाटते. ती हातून जन्मले बसणं सुरू करत होती. हा, तर ती आता कंट्रोल मध्ये आली. हा, मग ती 100% बरी होणार तुमच्यामुळं, हे मला पूर्णपणे खात्री आहे. आणि तो नवगिरे पण एवढा स्थूल होता, त्याला बसली जागा उठू वाटत नव्हती. पण एकदम त्याचा स्थूलपणा कमी झालाय आणि त्याच्या चेहऱ्यावर सगळीकडं एकदम चांगलं वातावरण आलेलं आहे. म्हणजे असं म्हणायचं जे की आपल्या औषधांनी की मुलांच्या बुद्धीमध्ये वागण्यामध्ये फरक पडतोय 100%. आता हे तर जे काही पेशंट येत आहेत, तुम्ही गेले किती महिने औषध घेताय आता आपले? आता मी झाला सण 2 महिने. ह्या 2-3 महिन्यात तुम्ही काय अनुभव घेता हे आपल्याकडे कसे पेशंट आले ना की बाहेर मी जर बसले तर काय विचारते, कधी बसून येत आहे? 2 महिने झाले. अहो, आमच्या मुलाला बोलता येत नव्हतं, पण त्याला थोडं बोलायला 2 शब्द आता म्हणजे तो बरा होणार. अच्छा, असं तुम्हाला मी ऐकते. हा, छान. खूप फरक पडलाय. मी बाहेर बसल्यावर कोणी असेल त्यांना नक्कीच बोलते. हा, की काय आहे, कसं आहे, तुम्ही किती दिवसापासून येत आहे, फरक आहे ना? हो, फरक 100% फरक आहे. छान वाटतंय. छान. आता मगाशी तुम्ही काय तुमचा मानस आहे, काय तुम्ही मगाशी छान सल्ला दिला, तुम्ही काय सल्ला दिला तुम्ही? की माझी इच्छा आहे की तुम्ही जाऊन येऊन धावपळ करताय, हे पुणे आहे. पुण्यात जर आले तर तुम्ही तुमच्याकडे हजारांनी मुलं येतील. हा, मतिमंद मुलं हे खूप आहेत, पण माहिती नाही लोकांना. हा, माहिती होणार हे 100% की आपण असा कुठेतरी रोड टच किंवा किंचित आतल्या बाजूला असा, म्हणजे रोडला तो बोर्ड लागला पाहिजे. मध्ये रोडला बोर्ड लागला की आपला बोर्ड रोडला आला की 2 किंवा 1 हातभर जागेत आलं तरी लगेच आपला दवाखाना दिसला पाहिजे. तुमची इच्छा आहे की पुण्यात यावं? पुण्यात यावं. का तुम्हाला असं वाटतं की पुण्यात यावं? मी पुण्यात यावं म्हणजे तुमचा रिझल्ट चांगला आहे. 100% तुमच्याकडनं मुलं चांगली होतात, बरी नीट होतात, हे मला 100% अनुभव आलेला आहे आणि होणारच. बघू, आपण ह्याच्यावरती फेरविचार करू. आपण विचार करा. मी आमच्या एरियात मी मग बघते रोड टच कुठं आहे का. हा, मी सारंगला माहितीये ना, सारंग झोपले काय? झोपली. मुलगा आहे. हा, रोड टच बघते. सारंग माहितीये का तुम्हाला? हो, ऐकून आहे. लक्ष्मीनगरच्या पुढे सारंग सोसायटी, पद्मावतीच्या अलीकडं चांगली एरिया आहे. पद्मावती खूप त्या बाजूने मी चौकशी करायला सांगते माझ्या मुलाला. आपण कुठेतरी बघा तुम्ही विचार करू आपण. विचार. पण तुमचं एक असं म्हणणं आहे की हे जे आता आपण बुधवार आणि जे धावपळ करतोय, आठवड्यातले 2 दिवस आता पुण्यात येतोय, हे धावपळ नाही करायला पाहिजे. हा, की आपण कसं आहे की रहिवाशी म्हणूनच आपण पुण्यामध्ये बघायचा प्रयत्न करायचा. म्हणजे एवढी गरज आहे इथं पुण्यामध्ये? आहे ना. अहो, पुण्यात लई लोक मतिमंद आहेत. आता हेच का ससनला जातो, खेडेगावचा माणूस ससनला जातो. मी किती मतिमंद आहेत. 25 घरांच्या 1-2 घरात मतिमंद आहेतच. पण आपण कसं माहिती नाही म्हणून कुणाला सांगितलं नाही. आपल्या मुलीला नातीला फरक पडला तर आपण कुणाला सांगितलं नाही. खरंय. हा, सांगितलं तरच कळणार ना त्यांना. खरंय. म्हणजे आता तुम्हाला स्वरामध्ये फरक पडल्यामुळे तुम्हाला आतनं चांगलं वाटायला लागले. हा, ठीक आहे. आपण करू विचार कराच. सोलापूरला आता एवढ्या दिवस राहिलेलं आयुष्य आपण पुण्यात काढूया. असं करूया. आपण जास्तीत जास्त सेवा देऊया. पुण्यात काढूया ना. आपल्याला जेवढं होता होईल तेवढं करणार. शेवटी आपल्या मुलीला पुण्यातच रहिवाशी करूया. पुण्याच्या साईडचाच नवरा. बघूया आपण. नक्की. चांगले बोलले आज. नाही, चांगलं म्हणजे चांगलं तुमच्या आयुष्याचा फायद्याचं आहे. सगळ्यांना त्याच्यातून हे मिळेल. म्हणजे एक वाया गेलेली मुलं मतिमंद, त्यांना काही कळा नाही वळा नाही, ते तुम्ही माणसात आणून बसवणार, हे खूप चांगलं. अगदी. चांगलं बोल. मग